अरे दादा घ्या, तुम्ही वावरात चालले ना, घ्या तसे नका जाऊ, चहा पिऊन जा. पाहून घे सुलोचना, तुझ्यापेक्षा मै काळजी मनीषा आली आहे की नाही. नाही मनीषा, राहू दे, मी आज बिना चहाचा चालला जातो. नाही नाही शंकर दादा, बिना चहाचं जाऊ नका, काही कोणाला फरक पडत नसते. आपलं स्वतःचं स्वतःलाच भोगा लागते शेवटी. चहाची तलब तुम्हाला आहे ना, मग तुम्हालाच फरक पडेल. सुलोचना ताईले काही फरक पडणार नाही. घ्या घ्या, चहा घेऊन जा. मनीषा, खरोखर खूप स्वभाव चांगला आहे तुझा, खूपच चांगला. सुलोचनाचा तर 10 पट चांगला आहे. जाऊ द्या दादा, हाताचे पाची बोटं सारखे नसतात ना. आता सुलोचना ताई रात्री कुठं गेलत्या कुठं नाही विचारलं का तुम्ही? नाही, मी झोपलो होतो, ते आली तर आता मी उठलो तर ते झोपेलाय. जाऊ द्या, मी विचारेन त्याले कुठे गेलत्या काय गेलत्या. झोपाय त्याला रात्रीची. घ्या तुम्ही चहा घ्या, वावरात जा. आण दे. थांब म्हणा, किती हुशारी करता, सगळं पाहिजे तुम्ही. घे झोप घेऊन. चला दादा, येतो मी. या मग तुम्ही वावरातून, मी स्वयंपाक करून ठेवतो. हो, तू नको बनवू स्वयंपाक, सुलोचनाला बनवायला लावजो. सगळ्या घरातला धंदा तूच करतो काय? ठीक आहे दादा. मनीषा, सुलोचना आली घरी? आई, आता तुम्हाला तर काहीच काळजी नाही. सून घरी येवो नाही येवो, रात्रभर बाहेर राहो, पोरगा राहो. 4 वेळा आली तुमच्यापाशी रात्री मी. घरी आल्या नाही, पप्पू घरी आले नाही. तुम्ही तर म्हणता की सवय आहे त्याला, लहान लेकरं नाहीत ते, हरपत नाहीत. एवढं नाही आई मोकाट सोडलं पाहिजे सुनवायरीले. मग म्हणसान की मनीषा लहान असून मोठ्याला बोलायला लावते. तसं नाही म्हणत आहे मी. कसं सही संध्याकाळ व्हायच्या पहिले घरातली लक्ष्मी घरात पाहिजे, त्यावेळेसच घर वाटते. हो मनीषा, बरोबर आहे तुझं. कुठे गेलती, विचारपूस केली का मग तू? आई, मी काय सासू आहो काय? काय म्हणतीन ते? तू काय सासू आहेस काय? तुला सांगू, तुमचं काम आहे आई विचारपूस करणं सुनीले. कुठे गेलती काय गेलती? मी जर उद्या कुठे गेली तर मला विचारपूस करणं काम आहे तुमचं. हो मनीषा, बरोबर आहे तू. अहो माहिती का हो मनीषा, माझ्या नवऱ्याला भडकून राहिली माझ्याबद्दल, माझ्या सासूला भडकून राहिली माझ्याबद्दल. कहू ना, असे कोणते केळीचे खांब कापले माहिती आहे. तुला तर भली साधी बोलू समजतो मी, आणि तू तर अजून तुला महिना नाही झाला माझ्याच घरांनी माझ्याचबद्दल तर भांडण लावून राहिली. सुलोचना, कशी बोलून राहिली तू? ते काय भांडण लावून राहिली काय? आई, तुम्ही शब्द बोलू नका. मी तुमच्यासोबत नाही बोलून राहिली, मी तुमच्या लाईन्या सुनीसोबत बोलून राहिली. सांग मनीषा, काय केलं माहिती? कोण माझ्याबद्दल घराने करून राहिली तू? सुलोचना ताई, मी कायची घराने करून राहिली? आई मला विचारपूस करून राहिल्या, सुलोचना किती वाजता आली काय आली. मी आईने सारखं सांगून राहिली. मी कायला विचारपूस करू म्हटलं? तुम्ही सासू आहात, तुम्ही विचारा. मी जर कुठे गेली मला विचारा, विचारून घ्या, तुमच्या समोर विचारून घ्या तुमच्या. आई, सुलोचना, तू तर किती समजदार आहेस. तू कोण अशी बोलून राहिली मनीषाले? आई, मी कानानं ऐकलं आणि डोळ्यानं पाहून राहिली. आई, तुम्हाला ही एकाची दोन सांगून राहिली. मनीषा, जाय तू, कामं करते. थांब ना म्हणा, आता काय झालं अजून? नवऱ्याला घरी येऊ दे, मग पाय नवरा कशी धुनकते ते. पा आई कशी हसून राहिली. बाप रे बाप. सुलोचना, तसं नाही विचारून राहिली ते. किती काळजीत पडली होती. तू कुठे गेली रात्री? पप्पू घरी नव्हता? आई, असं विचारा ना मग तुम्ही शांततेनं. तिचं ऐकलं आहे. आई, पप्पू मला माहित नाही कुठे गेलते, तर ते त्याच्या कामावर गेलते आणि मी मैत्रिणीच्या घरी गेली होती. माहिती आहे, माझ्या मैत्रिणीच्या बहिणीचं लग्न जुळलं. चलसान ना तुम्ही तिच्या लग्नात? खरंच काय सुलोचना? कोणत्या मैत्रिणीचं? जाऊ ना आई, नावाचं काय करावं लागते, पण तुम्ही सांगा लग्नात चलसान ना. आपण मस्त आंदण घेऊ आणि दोघी सासू ना जाऊ. हा, चहा पे तुम्ही थंड होईन. जाय तू चहा घे पे. अरे बाप रे मनीषा, थांबतो आता. मला माहित आहे, मी म्हटलं का नाही मनीषाले कुठेतरी कामाशीरच गेली असेल सुलोचना. तशी कुठे जाईन ती? माहीत पडलं का काय? मी पप्पू मी पिक्चर पाहायला गेलती. नाही, पप्पू थोडी सांगणार आहे, पण आईनं कधीच नाही विचारलं. आता कसं काय विचारलं काय माहीत. नाही, हे मनीषा हुशार आहे ना, अति हुशार आहे. बापरे शांती, कुठची तयारी आहे मग? मला वाटते बायाची तर दहीहंडी नाही. चिंतेचे बाबा, जे मनात येईल ते नका बघत जाऊ ना. लेकराला घेऊन चालले ना मी. बबलीच्या घरी दहीहंडीचा कार्यक्रम आहे ना, आणि शाळेतही कार्यक्रम आहे लेकरायचे. शांती, मी येऊ का मग पाहायला? चिंतेचे बाबा, दुसरे कामं नाहीत की तुम्हाला? बायकांनीच
धमकी मला करणं येते काय? माणूस आणा तुम्ही. एक काम करा, कपाटाने माझी साडी आहे, बांगड्यात साडी घालता आणि बांगड्या भरून चालले येता. बायका लेकाचे स्वतःले फार हुशार समजतात. पावडर चोपडलं तोंडाले आणि मटक मटक गजरे लावले की झालं. ओवी, ओजस, झाली नाही का तयारी अजून बाळा? ताई, झालं काय? कर लवकर लवकर, माझ्या सासूबाई आवाज देऊन राहिले. हो हो, 1 मिनिट. सविता, छान दिसत आहे ना? हो हो हो, एकदम. चला मग येते मी. सविता, चल ना, झालं नाही काय? अरे बापरे, चला येते मी, मला दुसरीकडे पण जायचं आहे. भेटू मग कॉलेजमध्ये. बापरे बाप, सविता आजी, कसं दिसून राहिला मी? ओवी, ओजस, तुम्ही तर ओळखून नाही राहिले. नाही बाई, पहिले तर मला असं वाटते स्टुडिओत घेऊन जावं एखादा फोटो मोटो काढायसाठी. सविता, एक फोटो काढून घ्यायचा. पाहिजे ना, खरोखरच कृष्ण राधा दिसून राहिले. मग आई, पोरं कोणाचे आहेत आणि कोण तयार केलं? पण घे मंडळी, किती खुशी वाटून राहिली ना. नातू नात राधाकृष्ण बनले. तुम्ही बी बनवा असंच, मज्जा करा. वर्षातून एकदाच कृष्ण जन्म येते, मस्त सजवा. सविता, ती पोरगी कोण होती? आई, माझी क्लासमेट होती ती. आई, चन्नू चन्नू. हा, चला आता, वेळ नका लो. बबली बी वाट पाहत असेल. थांब, मी एखादा फोन करून पाहतो आले काय सर्व पोरं म्हणून. हॅलो हॅलो, बबली आले काय? बबली, सर्व पोरं किती वेळ आहे कार्यक्रम सुरू व्हायले? या ना शांता काकू, या या तुम्ही, वेळ आहे अजून. बरं बरं, ठीक आहे, येतो मग. पण गे मंडळी, आपल्याला नाही भेटलं सजायले, पण आपण आपल्या खालच्या पिढीले सजवा. शांताबाईकडून पुन्हा एकदा तुम्हाला जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा. शांताबाईले अशी साथ द्या बरं. चला मग आता आपण दहंडीच्या कार्यक्रमात जाऊ, मज्जा करू. चल बरं सविता, घे मळकटी मस्त सजवलं. ओवी, ओजस, आता मस्त करू नये. छान छान कपडे घातले तुम्ही. हो आजी, आम्ही काहीच नाही करत आता. आजी, आजी मला भूक लागली ना. मी सोबत घेतो. चला आता. आजी आजी आजी, माझा नंबर लिहिन ना मग? हो ओजस, तू जर चांगला तिथं केलं ना, तुझा नंबर येईल. ओवी ओजसचा प्रत्येक जोड्या कशा आहेत कशा नाही समजतेच आपल्याला. मस्त कार्यक्रम आहे. सविता, खूप चांगलं केलं तू, येले सजवलं. आई, चला बरं आता, वेळ होईन अजून. चला. आई, घेतले का तुम्ही गुलाबजामुन? आणि ते काय करा, ड्रोन ठेवली मी हॉलमध्ये, आणि त्या ड्रोन मध्ये सगळे 2-2 गुलाबजामुन काढून घे. हो बबली, सगळं करतो मी बरोबर, तू काहीच टेन्शन नको घेऊ. तू फक्त ते पोरं आले का पाय, आणि ते दहंडीचा कार्यक्रम पाहतो. सविता नाही आली का अजून? नाही आई, सविता काकू नाही आले काही. बरं झालं, आई आहेत हाताशी, सगळं व्यवस्थित करतात. बबली, आवाज दिला का मले? लवकर सांग, मला काम आहे. मग बंटी, कोणतं काम आहे तुम्हाला? कधी बी कोणते काम सांगितलं की लवकर सांग काम आहे मले, लवकर सांग काम आहे मले. कोणती ड्युटी जॉईन केली की तुम्ही? बबली, तुला हिरकामे कामं करायचं काहीच नव्हतं. विनाकारण खर्च करणं, हे मोठे गुलाबजामुन कर, चिवडा कर, काही काम होतं का तुले? विनाकारण पैशाचा चुराडा करणं. बंटी, थांबा तुम्ही. आता मला भाषण नको सुनवू तू. तुले जे सरळ सांगतो मी ते ऐकत जाय जरा. विनाकारण खर्च काय करून राहिली तू? हे मोठे लेकरं जमा करणं, आज सुट्टी देऊन देती, अटपलं. म्हणजे हा दहंडीचा कार्यक्रम करून राहिली मी, ही शिल्लकचे काम आहेत. पैशाची बचत होते, म्हणजे लेकराचा कार्यक्रम घेऊन ये काय मी? ते पैसे देतात वर्षभर. जन्माष्टमीचा कार्यक्रम प्रत्येक जागी मनवला जाते, आणि मी सोडून देऊ काय? जा ना, तुम्ही 2 पैसे कमाई करणार. मोठे म्हणता पाणीपुरी लावतो पाणीपुरी लावतो. अंगात पासून दमने कोणतं काम करायचा? फालतू मला बोलायला लावू नका तुम्ही. आणि माझं मूड लय चांगला आहे आज. आज माझं मूड खराब नका करू तुम्ही. बबली, फोन घे, आई आवाज देऊन राहिल्या. आले असतील लेकरं. तुम्हाला तेवढंच काम आहे,
जा, आम्हीच आटोपतो सगळ्या घरातलं. जा तुम्ही, तुमची ड्युटी करून या. कोणती ड्युटी आहे तुम्हाला तर जा बरं तुम्ही. असे निगेटिव्ह लावू नका घरांनी. चाललो, येतही नाही घरी. अशा गोष्टी तर कितीकदा केल्या, सोडून दिल्या. म्हणूनच ते रिंकू राहिली नाही. आता ओळखलं नाही. आणि बरं झालं मी कमाई करतो. आणि नसते कमाई केली तर. बबली बेटा, काय झालं? आई, बंटीला सांगून दे, माझ्या कोणत्याही कार्यक्रमांमध्ये अडथळे नका आणत जो म्हणा. आता मी कार्यक्रम करू राहिली म्हणतात, कोण कार्यक्रम करू राहिली? विनाकारण खर्च केला. गुलाबजामुन बनव, चिवडा बनव. सांगून देतील दोन गोष्टी. माझं मूळ नका खराब करत जो म्हणा. जाते ना बबली, मी सांगतो त्याला संध्याकाळी. चल ना, लेकरं येऊन राहिले ना. हा, चला आलीच मी. ते रिंकू नाही म्हणा, सोडून चालले जाईन. आता तर पुरा धडा शिकवतो मी. लेकरं शिकवतो, त्याच्याने नवऱ्याला शिकायला काहीच हे नाही आहे. बबली चांगली तेवढीच आहे आणि कडकही तेवढीच आहे. बबली, ये लवकर. आली आली आई. चल, अशा माणसाच्या नांदी लागून मूळ खराब करून टाकायला पुरत नाही. येले कोणते धंदे आहेत तेच, आपल्याला सगळं सांभाळावं लागते. पुष्पा, चल ना, झाली नाही का तयारी? आली आली आली. पिंकी, अरे बापरे, सनही छान दिसून राहिला. चला, झाली का तयारी सगळी? पुष्पा, आमची तयारी खूप वेळची झाली. तू ये पाय, झालं काय? झालं असेल तर चल लवकर. पिंकी बेटा, खुश आहेस ना आता? हा 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 आई, छान आहे, मस्त. चला लवकर आई, माझाच नंबर येईल. पिंकी, पहिले करून दाखव आणि मग बोल. चला पुष्पा काकू लवकर. चला, मस्त आपण दहंडीचा कार्यक्रम करू. बबली खूप चांगली पोरगी आहे. काय बरं, बबलीने सगळेला सांगितलं असं असं करा म्हणून. नाश्ताही ठेवला. सोन्याची आई. चल बरं पिंकी, चल सध्या लवकर. सगळं घेतलं ना तुम्ही? आणि माहिती आहे तुम्हाला काय काय बोलायला लागते? आई, सगळं माहिती आहे, चल पहिले. वहिनीने विनाकारण वेळ केला. फोन करते, टॉकीज पाशी आहे, जाते मॉल पाशी. पप्पू, काय ते विचार करून राहिले? नाही नाही, काही नाही काही नाही मनीषा, काही नाही. नाही, कुठे गेलते रात्री तुम्ही? किती वेळची वाट पाहिली मी, आणि शेवटी झोपून राहिली. सुलोचना ताई पण घरी नव्हत्या. पप्पू, कुठे गेली होती तुम्ही? सुलोचना ताई सांगत होत्या पप्पू सोबत गेली होती म्हणून. हो पप्पू? नाही 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 नाही, वहिनी 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 सांग सांग काय सांगे? पप्पू, बायकोसोबत कधी खोटं बोलू नये. तू मैमय जे स्पष्ट आहे ते सांगितलं पाहिजे. कारण की नवरा बायकोचं नातं हे विश्वासावर असते. मी तुम्हाला नाही थोडी म्हणतो काही, वहिनी होय तुमची, जास लागते. पण कुठे गेली होती? पप्पू, मी इकडे आहे ना. तिकडे कुठे चालले तुम्ही? दरवाजाकडे. मनीषा, तुला सांगू का मी? तू काही म्हणत नाही ना? तुला सांगतो मग. वहिनी काय म्हणे, मी शॉपिंग करतो म्हणे, मला पैसे द्या. मग मी पैसे दिले. मग मला फोन केला, आपण म्हणे पिक्चर पाहायला जाऊ. मग वहिनीला म्हटलं तुम्ही टॉकीज जवळ आहे. वहिनी गेली मॉल जवळ. अरे, मग तर तुमची फाटाफट झाली असेल बापू. हो ना, मग धड काहीच नाही केल्या गेलं. ना वहिनीला शॉपिंग केल्या गेली, ना धड पिक्चर पाहायला गेला. घरी चालला आलो. मग पप्पू, एखाद्या दिवशी घेऊन जा वहिनीला मग, आहे ना? वहिनीला खूप आवडतात वाटते पिक्चर पाहिणं. ते तुम्ही सवय लावली असेल का नाही आधीपासून? मनीषा, वहिनी मी नेहमी पिक्चर पाहायला जाऊ. आता तू आली तेव्हापासून गेलो नाही, म्हणून वहिनीला आठवण आली होती. तुला खरं खरं सांगितलं मनीषा मी आता. हो बापू, ठीक आहे, तुम्ही फ्रेश व्हा, मी तुम्हाला चहा आणतो. अरे बापरे, हरामखोर पाहिजे. देराली किती घोलवते, शॉपिंग करते, पिक्चर पाहायला नेते. नवऱ्याला नाही पिक्चर पाहायला. पप्पू जाऊन आता गोड बोलून असंच काही काही मनातलं काढून घ्या लागते. नाही नाही मनीषा, तू जहर पे, सगळं सहन कर, आणि हिचे सगळे डावपेच माहीत करून घ्या लागतात मला. पाहि ना, काही शरम. विचारलं मी आता म्हणते मी सामान आणायला गेली होती, किराणा आणायला गेली होती. बरं थांब म्हणा, तू किती घुमवशील. पाहतो आता काय करून राहिली तर. स्वतःच्या नवऱ्याले काही विचारपूस नाही, आणि लोकांपासून मजा करून घेतात. वा रे वा देवा, बायका
मला निरा असंच समजली हे. थांब म्हणा तू. मनीषानं कोण असं विचारलं काय माहीत? मनीषाला काय माहीत झालं काय? नाही, मनीषाला कसं काय माहीत होईल? चल आता मनीषाला जरा असं चोपड चापड करावं लागेल. मनीषा आली सुलोचना ताई, आली मी. काय झालं सुलोचना ताई? अरे तुम्ही वांगे कापून राहिले कोण? मनीषा कोण काय माहीत, आज मला वाटते तुझी आवडीचीच भाजी करा. वांग्याची भाजी आवडते ना तुला? बापरे सुलोचना ताई, तुम्ही तर आजकाल माझी खूप काळजी करून राहिल्या. नाही सुलोचना ताई, एवढी काळजी करणं चांगली नसते देराणीची. कोण मनीषा? आपण दोघी बहिणीसारखा. मी तर तुला बहीण मानतो. मी तर तुझं सगळं चांगलं झालं असं सोचतो. तू नाही सोचत काय? सुलोचना ताई, मी जरी नाही सोचलं पण तुम्ही सोचताना माझं चांगलं झालं पाहिजे. बस मला काही नाही पाहिजे दुसरं. नाही भाजी केली आवडीची तरी चालेल. करा मग तुम्ही स्वयंपाक, मी कपडे धुतो. म्हटलं म्हणेन मी करतो म्हणून. हे तर कपडे धुवायला चालली. एवढा झाल्याचा स्वयंपाक मी करू काय? मनीषा थांब. अरे ताई, तुम्ही म्हणता ना स्वयंपाक करतो. मनीषा तुला आजकाल लयच पोपटासारखं बोलणं येऊन राहिलं. मी तुला चांगलं बोलून राहिले त्यासोबत तर तू समजू नको. मी जेठानी आहो तुझी. ताई ताई ताई, काय झालं तुम्हाला? एकदम गरम झाले तुम्ही. मी तर तुम्हाला काहीच नाही म्हणून राहिली आणि तुम्हीच उलट गरम होऊन राहिले. आण मनीषा, दे मला चहा. कोण एवढी बोलतो मनीषा तू? मी जेठानी आहो तू माझ्यापेक्षा लहान असून बोल बोल मला बोल. मनीषा काय झालं मनीषा? पप्पू फोन घे पप्पू, तुमची बायको फोन घे. मी तिला सरळ म्हणून राहिली तू बस, मी स्वयंपाक करतो. तुला ताट देतो वाढून मी. मला म्हणते अजून स्वयंपाक झाला नाही तुमचा, काय करून राहिले, कुठे गेले ते? एवढी ठसन बोलून राहिली मायावर. माहित इज्जतच नाही राहिली घरांदी, काहीच इज्जत नाही घरांदी. मला तर निरा फोतोर करून सोडलं. मनीषा कोण अशी बोलून राहिली तू? मोठी आहे ना वहिनी तुझ्यापेक्षा, शोभते काय तुला असं बोलणं? पप्पू मी काहीच तर नाही बोलली. नाटकं करू नको मनीषा तू, नाही तर वहिनी अशी कधीच रडत नाही. जाऊ दे, तुला वाटत असेल मनीषा मी या घरात नाही राहिली पाहिजे. जाऊ दे, मी चालली जातो घर सोडून. काही गरज नाही वहिनी घर सोडून जायची. जेवढा मनीषाचा अधिकार आहे या घरावर, त्याच्यापेक्षा जास्त तुमचा अधिकार आहे या घरावर. असे घर सोडायची भाषा अजिबात नका वापरू. वहिनी ज्याला घर सोडायचं आहे तो आपाप चाललं जाईन. नाही पप्पू, मी 2-3 दिवस झाले पाहून राहिली मनीषा रागारागानं वागते माझ्यासोबत. मी तरी किती प्रेमाने वागतो तुझ्यासोबत. त्यालाही तिला म्हटलं शॉपिंग करायला चल चल मनीषा, किती निमता केल्या. मनीषा एक नाही ना 2 नाही, तुम्हीच जा मी येत नाही. तिला म्हटलं पिक्चर पाहायला चल, नाही म्हणे मला आवडत नाही, मी टीव्हीच तर पाहत नाही. सांगा आता पप्पू मी अजून काय काय करू मनीषासाठी? अरे देवा काय करू? वहिनी चला घरांदी, चला लवकर. नाही नाही पप्पू, राहू दे माझ्यानं तुमच्या दोघांनी भांडण नका राहू दे. वहिनी चला म्हणतो ना. अरे देवा किती हरामखोर बाई आहे रे हे. तिनं ऐकलं वाटते पप्पूनं मला सांगितलं शॉपिंगले पिक्चर पाहिले म्हणून नाटक केलं म्हणून. मनीषा काय झालं? कोणाचा आवाज येतो रड्याचा? आणि कोण रडून राहिलं? आई काही नाही झालं आई, चला मी स्वयंपाक करतो. मनीषा मला आवाज आला लढ्याचा, खरं सांग कोण रडून राहिलं? काही नाही, सुलोचना ताई होत्या. तिला कोण बोलला? शंकर तर घरी नाही. आणि तुला सांगतो मनीषा, सुलोचना लय हळव्या मनाची आहे. तिच्या जरा लक्ष ठेव, तिला असं टोचून टाचून बोलणं अजिबात पटत नाही. तुला सांगतो मनीषा, एक काम तू शिल्लक कर लागलं तर. हा आई. बाप रे बाप, सासूले नवऱ्याले देराले सगळं आपल्याकडून करून घेतलं. ननद आहे तिला तसंच करून ठेवलं असेल. किती चालाक बाई आहे, बाप रे बाप. चला आता स्वयंपाक बनवतो आणि तिला गरम गरम जेवायला देतो मी. आता असं वाटलं देराणी आली कामाधंद्यात मदत होईल, एकमेकीच्या सल्ल्यानं सगळे कामं करत जाऊ. पण असं नाही की मलाच घराच्या बाहेर काढायचा प्रयत्न करून राहिली देराणी. वहिनी तुम्ही शांत राहा. घराच्या बाहेर तुम्हाला निघा लागत, तिला निघा लागेल एक दिवस. सुलोचना कोणा निघाला ते घराच्या बाहेर? आई मलाच निघा लागते घराच्या बाहेर. तुमची लाईनीसून मला हाकलून द्यायच्या फिकरीत लागली आई. कोण? पप्पू काय झालं? आई तू टेन्शन नको घेऊ, मी आव ना. मनीषाची हे हिम्मत, तुला घराच्या बाहेर काढायचं आहे, फिकरीत लागली ते पुरं घर हळप करते की काय? आई मी आव, तू टेन्शन नको घेऊ.
सुलोचना एकदम जळणं बंद करतो. मनीषा आली आली